निषेध असो, पाटील यांनी जुमानदाऱ्या करणाऱ्यांचा निषेध असो, सगळे येऊन दे. राजाभाऊ तुम्ही आता प्रशासनाचा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा दाखला दिला आतमध्ये, ही दाखला देण्याचं काय कारण पडलं तुम्हाला? हा ज्या वेळेला कुठलाही न्याय आणला नव्हतो त्यावेळेला छत्रपतींच्या गादीकडे न्याय मागितला होता. या सातारा जिल्ह्यामध्ये आज जर अशा पद्धतीने अन्याय सत्तेचा जो वर्ष असेल आणि ते निमूटपणे न्याय करण्याचं काम होत असेल तर मग लोकशाहीची हत्या झाली. तुम्हाला नामनिर्देशन पत्र भरून दिलं नाही का? आम्हाला अडवूनच केले नाही. प्रत्येक ठिकाणी सापळे लावले खाली एकदा एक ठिकाणी तुम्ही चेकिंग केलं का नाही, जायला पाहिजे ना. टायमिंग संपूस तोपर्यंत वाट बघितली. गेल्या वेळेला पोलिसांनी आमच्या 2 सदस्यांचं अपहरण केलं. बाब ताजी असताना आजही प्रशासनानं आम्हाला अडवणूक केली आणि ह्याच्यामध्ये सरकारमध्ये काही सत्ताधारी मंडळी सहभागी आहे. ह्याच्यामुळे हे घडते. त्यांनी जनतेचा नोकर होण्याच्या ऐवजी सत्ताधाऱ्यांचं गरगडी झाल्यासारखं हे प्रशासन वागतं. त्याचा निषेध केला. उदयराव, तुम्ही या सभागृहाचे अध्यक्ष होता. तुम्ही सगळी प्रशासकीय व्यवस्था, अधिकारिक व्यवस्था जवळनं पाहिलेली आहे. या सभागृहाचे अध्यक्ष म्हणून तुम्ही काम केलेलं आहे. हे काम केल्यावरचं आजचं हे काम बघून तुमची एक माजी अध्यक्ष जिल्हा परिषदेचे म्हणून काय मत आहे? 1 जानेवारी 2020ला मी ज्या दिवशी फॉर्म जिल्हा परिषदेचा भरायला अशा पद्धतीचं मला पोलीस यंत्रणा बिलकुल नव्हती. एक 4-2 पोलीस कॉन्स्टेबल या ठिकाणी उपस्थित होते. सगळ्यांच्या समोर साक्षीने सर्वांनी अध्यक्ष उपाध्यक्षांनी फॉर्म भरले होते आणि कोणत्याही प्रकारचं म्हणजे खऱ्या अर्थानं स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचा जिल्हा त्या दिवशी आम्हाला वाटला होता, तो आज वाटत नाही. ही शोकांतिका वाटते तुम्हाला? नक्कीच. तुम्ही त्या दिवशी भरपूर अग्रेसिव्ह होत्या, आज शांत वाटताय. ॲग्रेसिव्ह राहून काय उपयोग आहे? हा यशवंत विचारांचा जिल्हा आहे. मला विशेष करून एक गोष्ट सांगायची, काही काळापूर्वी, काही वर्षांपूर्वी किंवा दशकांपूर्वी असाच मार्च या जिल्हा परिषदेच्या किंवा त्यावेळेच्या जिल्हा लोकल बोर्डावर त्या काळचे सन्माननीय आपले जे या ठिकाणचे लोकल बोर्डाचे अध्यक्ष होते, ज्यांचं नाव आपले लोकल बोर्डाचे अध्यक्ष, बरं असू दे, त्यांच्या अध्यक्षपदाचा माज त्यावेळी लोकनेते बाळासाहेब देसाई साहेबांनी गिरवला. धनाढ्य असणारे लोकनेते आमचे धनाढ्यांना त्यावेळी त्यांनी जाब विचारून त्या लोकल बोर्डावरती पुन्हा एकदा सत्ता प्रस्थापित केली. सत्ता प्रस्थापित करत असताना लोकशाहीची कुठेही विटंबना केली नाही. यावेळी हे लोकल बोर्ड पूर्णपणे खालसा झालं होतं. त्यावेळी खालसा झालेल्या लोकल बोर्डाला पुन्हा नवसंजीवनी देणारे लोकनेते आमचे बाळासाहेब देसाई साहेब, त्यांचाच वसा आणि वारसा घेऊन पुढे चालणारे सन्माननीय पालकमंत्री शंभूराजे, ज्या शंभूराजांनी शेवटच्या क्षणापर्यंत स्वराज्यासाठी बलिदान देण्याचा त्याग केला, परंतु ते कधीही या जुलमी व्यवस्थेला आणि अन्यायी प्रक्रियेला शरण गेले. त्याच पद्धतीने शंभूराज देसाई साहेबांचं त्या दिवशी या सभागृहामध्ये रक्त सांडून सुद्धा त्या शंभूराजे देसाई साहेबांनी यांच्याशी कुठलाही तह केला नाही. आज त्याच पद्धतीचं आज आम्ही सकाळी लवकर या ठिकाणी येऊन सुद्धा आम्हाला आतमध्ये सोडलं गेलं नाही आणि आज आतमध्ये बिनविरोध निवडे होत आहे. ही लोकशाहीची हत्या आहे. ही लोकशाहीची खऱ्या अर्थानं या ठिकाणी जय जयकार ह्या साताऱ्यातील जनतेने आता खऱ्या अर्थानं ओळखलं पाहिजे. जर ओळखलं नाही तर इथून पुढची जी लोकशाहीची विटंबना आहे ही याहीपेक्षा घोळास्पद राहील. लोकशाही टिकेल की नाही हे आम्हाला माहीत नाही, परंतु ज्या पद्धतीने आत्ताची परिस्थिती या सातारा जिल्हा परिषदेमध्ये होती, भूतोना भविष्यात अशा पद्धतीचा प्रकार साताऱ्यामध्ये घडलेला आहे. आता आम्ही याचा निषेध व्यक्त करतो. खरं तर यशवंत विचारांचा जिल्हा ज्यावेळी आम्ही म्हणतो त्याचवेळी हा लोकनेते बाळासाहेब देसाई साहेबांचा जिल्हा असाही त्यावेळी उल्लेख होतो. आणि ह्या जिल्हा परिषदेचं नेतृत्व आदरणीय श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर साहेबांनी त्या जिल्ह्यावरती पकड ठेवत असताना 40 वर्ष सुसंस्कृतपणे केलं. परंतु ते 40 वर्ष नेतृत्व करत असताना कधीही कुठल्याही सदस्यावरती किंवा कुठल्याही पक्षावरती अन्याय करण्याचं काम किंवा धारिष्ट कुठल्या नेत्याने केलं नव्हतं. दुर्दैवाने सत्तेचा उन्माद इतक्या मोठ्या प्रमाणात माजलेला आहे की आता रात्री सुद्धा आमचे 2 सदस्य या ठिकाणी फोडले आणि ते 2 सदस्य म्हणजे आधी 4 फोडले, आता 2 म्हणजे 6 फोडले.
आता हे 6 झाले आणि ज्या पद्धतीने काही जामिनावर मंत्री आले म्हणून 2 त्यांनी उचलून दिले. अरे काही 2 ज्या आता पद्धतीने जामिनावर आले आमचे हो. संदीप मांडवे आणि अनिल देसाई हा. ते आले आणि ते आले म्हणून 2 आमचे फोडले आणखी. आणखीन 2 फोडले, म्हणजे आता एकूण 6 सदस्य तुमचे फोडले गेलेले. बोललेले आहेत. कामेश कांबळे आज अपसेंट ठेवले आणि विराज शिंदे हा. राष्ट्रवादी मी नाव घेऊन बोलतो, मला घ्यायची गरज नाही. तुम्ही ज्या ताटात खाता त्या ताटाला छेद करण्याची भूमिकाच कशी काय घेऊ शकता. हे खरं तर लोकशाहीचं पावित्र्य आज कशा पद्धतीने मलिन केलं जाते. कुठल्या तरी तुटपुंज्या एखाद्या तुकड्यासाठी जर लोकशाहीला आपण विकणार असू तर मतदार उद्या जाऊन आमच्यावर विश्वास ठेवतील का नाही, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आणि ह्या प्रश्नाचं उत्तर नक्कीच रस्त्यावर उतरून ही सातारची जनता देईल याची मला खात्री आहे. ताई, तुम्हाला काय बोलायचं आहे का? पण तुम्ही बोलत होता ही जी फोडाफोडीचं राजकारण आहे, एक महिला म्हणून काय वाटतंय तुम्हाला? खरं तर हे राजकारण हा प्रकार मी तर खरं नवीनच आहे याच्यामध्ये. नवीन तुम्ही कुठला, तुमचं नाव आणि कुठला गट कुठला? असं वैशाली संदीप कांबळे परळगड फलटण तालुका अच्छा. या गटातून जिल्हा परिषद सदस्य आहे. खरं तर ही प्रक्रिया मला पूर्णपणे नवीन आहे आणि फक्त एवढं मला माहित आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलेलं आहे, जी लोकशाही आता आपल्याला दिलेली आहे, या लोकशाहीचा या ठिकाणी गळा घोटला जातोय. गलिच्छ पद्धतीनं राजकारण केलं जातंय आणि या गलिच्छ राजकारणाचा वापर करून लोकशाहीला काळीमा फासण्याचं काम या विरोधी गटाकडून होत आहे आणि याचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत. येस, ओके. माझ्या समवेत आहेत सातारा जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष, ज्यांनी 4ही सभापती त्यांचे बिनविरोध निवडून आलेले आहेत. काय सांगाल? हा. 35 आमच्याकडे आकडा झालेला आहे. बरं. त्यामुळे त्यांना काय सापडा म्हणून उद्देश करून कार्यक्रम निषेध. त्यांनी निषेध केला की ते म्हणतात की लोकशाहीचा खून केलेला आहे. 35 सभागृह सदस्य आहेत. बरं. काय होईना म्हणून निघून गेले. म्हणजे हे काय कारण काय होतं मग? त्यांच्याकडे मेजॉरिटी आमच्याकडे आहे. आता नवीन अशी माहिती मिळाली की आधी 4 सदस्य फुटले गेले होते, म्हणजे सुरुवातीच्या काळात 3 फुटले. अजून 3 फुटले. म्हणजे तुमची आता संख्या साधारण 27 आणि 5 का 33 पुढे 37 वर गेली आमच्याकडे. तुमची 37 वर संख्या गेलेली आहे. आता जिल्हा परिषदेचा एकतर्फी खांब तुमच्या भारतीय जनता पार्टीच्या बाजूने आहे. लोकांच्या अपेक्षा खूप वाढल्यात. आम्ही राष्ट्रवादीचे 2 सदस्य ज्यांनी आम्हाला पाठिंबा त्यांना आम्ही सभापती केले. लता कर्णे आणि ऋतुजा शिंदे. जे 2 फुटून आले ते त्यांना सभापती केले. त्यांनी खऱ्या अर्थानं त्यांना मान्य आहे. भारतीय जनता पार्टीनं वर महायुती आहे तसं इथं झालं पाहिजे त्यांचं म्हणणं आहे. बरं महायुती जनता आहे. बरं. तुम्ही काय सांगाल आजच्या निवडीच्या बाबतीत? अतिशय चांगल्या पद्धतीने ही निवड प्रक्रिया पार पडली. विरोधकांनी उगाचच भाव करण्याचा हा प्रयत्न केला आणि आज आमची पूर्ण मेजॉरिटी ह्या सभागृहात. हां, बरं. एकंदर निवड प्रक्रिया बाबतीत समाधानी आहात का तुम्ही? कारण का 1 साईड झालं सगळं. पुढून विरोधकांनी फॉर्मच भरला नाही. अच्छा. प्रक्रिया जवळपास 10 वाजल्यापासून 12 वाजेपर्यंत फॉर्म भरण्याची प्रक्रिया चालू असताना विरोधकांनी फॉर्मच भरला नाही. विरोधकांचं असं म्हणणं होतं की पोलिसांनी त्यांना खाली अडवलं, म्हणजे वेळेत वरती येता आलं. 10 ते 12 वेळ होती. त्यांनी 10 यायचं होतं. वेळ 10 ते 12 होती ना. त्यांनी तरी 12:45 11:30 कसे पाहिजे. आम्ही येऊन बसलो होतो ना. आम्ही त्याच रस्त्याने उरालो होतो. त्या रस्त्याने ते आले. मग त्यांना पूर्वकल्पना झाली होती का त्यांचे सदस्य फुटल्यात, मेजॉरिटी राहणार नाही? त्यांच्याकडे नव्हतीच नाही. माणसंच नव्हती. त्यांच्याकडे मेजॉरिटी नसल्यामुळं त्यांनी मुद्दाम ह्या सगळ्याचा भाव करण्याचा प्रयत्न केला. 10 वाजल्यापासून फॉर्म भरायची प्रक्रिया चालू झाली. आम्ही सगळे सहकारी आम्ही 11:30 वाजता सभागृहात आले. त्यांनी लवकर यायला पाहिजे. ठीक आहे. जिल्हा परिषदेचा विकासाच्या बाबतीत लोकांना आता भरपूर मोठ्या अपेक्षा आहेत. एवढी म्हणजे आधी तर तुम्हाला बहुमत मिळालं होतं. सुजितराव, तुम्हाला सगळं जिल्हा परिषदेच्या निवडणूक प्रक्रियेचं आम्ही सांगणार आहे. एवढं मतदान प्रक्रिया सगळं माहिती मध्ये आम्ही 37 वर राहणार. आम्ही 40 वर राहणार. अजून 40 सगळे राष्ट्रवादी पाठीमध्ये राहणार. अरे बापरे. राष्ट्रवादी पक्ष साताऱ्यात राहणार का नाही? का राहणारच नाही? पाठीमध्ये राहणार. माहिती आहे. अच्छा.
आज ते म्हणतात की 10 ते 12 टायमिंग फॉर्म भरायला दिले, त्याचा पहिला खुलासा करावा. याच्याशिवाय आम्ही खुलासा मागत होतो की मागच्या वेळी तुम्ही शासन अधिकारी असताना मी असेल आणि संदीप मांडवे यांना आम्हाला पोलीस चौथ्या मधल्यावर उचलून घेऊन गेले. दुर्दैवाने ती घटना बघायला तुम्ही नव्हता, तर त्याचाही खुलासा करावा की तुमच्या अखत्यारीमध्ये ज्या प्रशासनानं आम्हाला पोलिसांनी पळवून नेलं, आमचं किडनॅपिंग केलं, तर त्या पोलिसांच्या संदर्भात तुम्ही पीठासन अधिकारी म्हणून तुम्ही काही कारवाई केली त्याचा आम्ही खुलासा मागत होतो. कुठलाही खुलासा केला नाही. तिथं सुद्धा आमचा आवाज दाबायचा प्रयत्न केला आणि म्हणून आमचा आवाज दाबताय. आम्हाला लोकशाही पद्धतीने आम्हाला जे 40-40 हजार लोकांनी निवडून दिले, त्या लोकांच्या समोर आम्हाला पुढं आमचं म्हणणं आपण गिनतीचं जाणत होतो की आम्ही सगळं काही खुलासा केला नाही. तुम्ही बसा एवढं सांगितलं म्हणून आम्ही विषय बोलत आहे की आज ही मेजॉरिटी होती, पण आज सुद्धा आम्हाला कळवली रात्री आमचे 2 सदस्य रात्रीपद पळवले. म्हणजे परवा आमचे पोलिसांच्या मदतीने 2 सदस्य पळवले, काल गुंडांच्या मदतीने 2 सदस्य पळवले. एकूण संख्याबळ काय होतं? आमच्या 33 संख्यावर त्या दिवशी पण होतं ना, आज पण आहे. नाही, आता सुद्धा करणे आणि ऋतुजा शिंदे या 2 फुटलेल्या आहेत, बरोबर आहे? नाही, पण त्यांना सभापतीपद केलं ना. अच्छा, त्यांना फोन केला होता काल दुपारी. महिला कोण बोलणार? आम्ही येतो. कोण मग एक बोला. एक महिला कोणतरी बोला. म्हणजे आता राष्ट्रवादीचे एकूण 6 सदस्य फोडले. 6, पहिले 4. राष्ट्रवादीचं सदस्य फोडलं. हा, शिवसेनेचे दोन. हा, राष्ट्रवादीचे 2. नाही, 4 चार झाले. राष्ट्रवादीचे 4 फोडले. आधी 4च फोडले होते. शिवसेनेचे 2 आणि राष्ट्रवादीचे 2. मग आज आणखीन 2 फोडले ना. म्हणजे थोडंसं तुम्ही आम्हाला तिथं बूम धरायला थोडासा त्रास देतोय. ताई नाही तर ताई तुम्ही या की. तुम्ही पुढे या पुढे म्हणजे आम्हाला बरं पडेल. वर घ्या तुमचं. कॉम्पिटिशन पुढेच का? आज इथे आज 19 तारखेला आपली जी अध्यक्ष उपाध्यक्षाची जी आपल्या नियुक्त्या झाल्या, त्याच्यामध्ये पण सरकारने स्वतः बीजेपी सरकारने आम्हाला डावललं गेलेलं आहे. त्यांच्या गरिबी काव्यानंतर आमचे जे उमेदवार होते, आमचे सदस्याची लीड होती, त्याच्यातून आमचे पहिले 4 उमेदवार त्यांनी पळवले, फोडले. त्याच्यानंतर तरी सुद्धा आमचा 33चा आकडा पूर्ण ठामपणे सत्तेसाठी आम्ही सक्रिय होतो. त्याच्यातून पण आमचे पहिले दोघांना आरोपी ठरवून त्या दोघांनाही पोलिसांच्या स्वाधीन करून त्यांना मतदानाच्या ह्याच्यात वंचित राहण्यासाठी त्यांना अनक्षितपणे उचलून घेऊन त्याच्यावरती अत्याचार करून त्यांना अक्षरशः फरफडत ओढून त्यांना बंदिस्त करून एक दिवसासाठी त्यांना स्थगिती दिली मतदानासाठी. मग हा न्याय कितपत? आज शिवाजी महाराजांच्या काळात सुद्धा शत्रूला सुद्धा न्याय होता. शत्रूला सुद्धा शिवाजी महाराज आपले पहिले बोलून द्यायचे की तुझा गुन्हा काय आहे. मग ह्या जनतेला, आमच्या सामान्य जनतेला का नाही? हे सरकारने त्याच्यात जाब विचारवे का? आज तुमचं जरी वर सत्तेत सरकार असेल तरी मी त्याच्यावरती काही बोलणार नाही. आमचे जे मोठे नेते आहेत ते सगळं मांडतील, पण तरी सुद्धा आजही तेच केलं. आज प्रत्येकाला आम्हाला सोडायला 20-25 मिनिटं आम्हाला वेळ दिला की तुम्ही मोबाईल सगळं जमा केल्याच्या नंतर, का आता तिकडे प्रोसिजर त्यांच्या चालू होत्या आणि कसा आम्हाला वेळ त्यांचा हे होता येईल ह्या हिशोबाने आम्हाला प्रत्येकाला मोबाईल काढून त्या ह्याच्या खाली आम्हाला वंचित ठेवण्यात आलं. हा कितपत योग्य न्याय आम्हाला? आणि हा प्रशासनाला मी आजही सांगते, आज शिवाजी महाराजांच्या काळात सुद्धा अन्याय कोणावरती झाला नव्हता आणि इथून पुढे झाला नव्हता. पण हा काळिंबा आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये, आज सातारा जिल्ह्यामध्ये आज आपल्या पूर्ण नाव पूर्ण जिल्ह्यामध्ये रोशन आहे का की आर्मी आणि मिलिटरी शूरवीरांचा शासनानं हा न्याय आमच्यावरती अन्याय करून शासनानं हे गद्दारी आमच्यावर केलेली आहे. आणि जे गद्दार लोक आहेत आमच्यापासून जे गेलेले आहेत किंवा बाहेर पडलेले आहेत, भले त्यांच्या ह्याच्याने गेले किंवा त्यांनी फोडलेच, मी त्याच्याशी सहमत नाहीये, पण तरी सुद्धा त्यांना आज ह्याच्यामध्ये करून त्यांचा हा विजय झालेला नाहीये आणि जनतेनं त्यांना कौल दिलेलाच नाही. हे मी मान्य करते आणि आमचे जे सदस्य आहेत त्यांना कदापि आम्ही हे करणार नाही. जनताही त्यांना आज मान्य करत नाहीये, कारण तो क्षणिक त्यांचा विजय आहे, पण तो क्षणिक नाही. आज आम्ही जरी सत्तेत नसलो पण आमचा विजय आमचा सत्तेमध्ये होता. आजही आम्ही रस्त्याने ताटपणे जातोय, कारण का आमचे साहेब आमच्या बरोबर होते. आम्हाला न्याय साहेबांनी दिला पुरेपूर, आम्ही पण त्यांना न्याय दिला, पण तो हिसकावून आमच्याकडून पाठीत खंजीर खुपसून आमच्याकडून घेतला गेलाय. त्याला हा न्याय जनतेनं दिला पाहिजे. पक्ष आम्हाला न्याय देणारच, पण जनतेनं हा न्याय सामान्य लोकांसाठी दिलेला पाहिजे आणि आम्ही त्याची वाट बघणार. आणि 2 महिन्यापर्यंत जोपर्यंत साहेब सांगते तोपर्यंत आम्ही रस्त्यावर येऊन आंदोलन करून आम्हाला न्याय मागणारच. आणि आमचा तो हक्क आहे, तो गव्हर्नमेंटनं आम्हाला द्यावा, सरकारने द्यावा.
आणि अशा सरकारचा ज्यांनी गद्दारांशी सहमत होऊन गद्दारांशी जी गद्दारी केली त्या सरकारचा मी निषेध करते आणि त्या प्रशासनाचा पण निषेध करते आणि गद्दारांचा निषेध करते. आजही ते इथून पुढे ताटपर्यंत गेले नाही पाहिजे असं जनतेने पण त्यांना गद्दारीचा शिकार त्यांच्या डोक्यावरती लावला पाहिजे, माथ्यावर लावला पाहिजे एवढीच मी सरकारला विनंती करते आणि जनतेला विनंती करते. आज सुद्धा आम्ही 11:30 वाजता जिल्हा परिषदेच्या समोर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या गेटवर जिथं बॅरिगेट लावलेले होते तिथं पोलिसांनी आम्हाला अडवलं. इथं आल्यानंतर जेमपीच्या गेटवर अडवलं. आज सुद्धा आल्यानंतर प्रशासनानं जिथं आत मेटल डिटेक्टरपासून आत जायचं तिथं पोलिसांनी आमचा अर्धा तास वेळ खाल्ला. अक्षरशः आम्हाला वेळेमध्ये आत सुद्धा पोचून दिलं नाही आणि त्याच्यामुळं आत गेल्यानंतर म्हटलं की तुमचे मोबाईल काढून घ्या आणि खरं बघितलं तर गेल्या वेळेला सर्व सदस्यांचं मोबाईल आत होतं आणि आज आमचं मोबाईल काढून घेण्यात वेळ घालवला आणि आम्ही बरोबर 12:05 12:10 दरम्यान आम्ही सभागृहामध्ये पोहोचलो. म्हणजे जाणून बुजून आमची अडवणूक करून त्या ठिकाणी आम्हाला आज सुद्धा सर्व आमची 33 लोकांची मेजॉरिटी होती आणि आम्हाला आज सुद्धा मतदानापासून वंचित ठेवण्याचं काम या प्रशासनानं केलेलं आहे, पोलिसांनी केलेलं आहे. आणि आज आमच्यावर गेल्या 20 तारखेला ज्या पद्धतीनं अमानुषपणे आमच्या दोघांच्यावर अत्याचार करण्यात आला पोलिसांच्या मार्फत, अगदी त्याच पद्धतीनं आज आम्हाला 33 लोकांना मतदानापासून वंचित ठेवून या प्रशासनानं आमची खूप मोठी या लोकशाहीची हत्या करण्याचं काम केलेलं आहे. थँक्यू. निषेध असो. नाही आता मला एक सांगा, फक्त सहा जण फोडलेली आहेत तर 6 जणांवरती कारवाई तुम्ही कशी करणार? नाही घेतली की त्यांची घेतली मी नाही 6 जण फोडलेले आहेत. न्यायालयीन लढाई कशी असणार आहे तुमची ते सांगा की फक्त. नाही आता त्याचा जो विषय आहे जे डिस्क्वालिफिकेशन करायचा जो विषय आहे त्या संदर्भात आमचे पक्षश्रेष्ठी निर्णय घेणार आहेत आणि त्या निश्चितपणे व्हीप ज्यांनी डावललंय त्यांच्यावर निश्चितपणे इथून पुढच्या कालावधीमध्ये कार्यवाही होणार हे आमचं ठरलं आहे. आज राष्ट्रवादीचे कामेश कांबळे होते ते पण अनुपस्थित होते का? ते तुमच्यामध्ये जमाच तुम्ही धरले नाहीत त्यांना? आता ते काय वरिष्ठ स्तरावरच्या बोलणं त्यांचं चालू होतं त्यांच्या संदर्भात आम्हाला आता काय सांगता येणार नाही विषय लक्षात घ्या बापू, तुमचं अपहरण झालं होतं बरोबर आहे? नव्हतं. जे अपहरण म्हणून तुमचं सांगितलं गेलं होतं, बनाव झाला होता. आज मग 4चे 6 झाले आणि भविष्यात आता मी राजू भोसलेंशी बोललो जे उपाध्यक्ष आहेत, ते म्हटले की ह्या सदस्यांपैकी अजून 4 जण आमच्या संपर्कात आहेत जे भाजपला पाठिंबा देण्यासाठी उत्सुक आहेत. म्हणजे इथं जेवढे बसलेले आहेत त्यापैकी 4 सदस्य आमच्या बरोबर येणार आहेत. पाठिंबा देणारे लोक आहेत, देत नाहीत, ह्याच्यावर पाठिंबा येतो. आम्हाला सगळं माहिती आहे आणि माहिती असल्यामुळे बोलू शकत नाही. दुसरी गोष्ट सांगायची झाली तर आमच्या सदस्यांना गेटच्या बाहेर उतरलं आणि त्यांचे सगळे सदस्य गेटवर ह्या गाडी आणून लावली. म्हणजे आम्हाला कसा वेळ होईल, वेटिंग होईल यासाठी शासनाने आम्हाला त्रास दिलेला आहे आणि त्यामुळे आम्ही अर्ज भरण्यापासून वंचित राहिलो आणि त्याच्यामुळे आम्ही निषेध पूर्ण आम्ही निघालो. आम्ही वापलो नाही म्हणून मोडायचा प्रयत्न केला आणि इथपर्यंत आम्हाला येऊ दिलं नाही आणि कसा वेळ वाया जाईल या गोष्टी पाहिल्या गेल्या आणि या निवडणूक प्रक्रियेपासून 20 तारखेला सुद्धा आमच्या 2 सदस्यांना वंचित ठेवलं मतदानापासून आणि आज तर आम्हाला सगळ्यांनाच बाहेर ठेवलं. पूर्ण वेळ निघून गेल्यानंतर मग आम्हाला आतमध्ये प्रवेश दिला. हा खरं तर लोकशाहीचा गाळ फोडला जातोय. अशा प्रशासनाचा आम्ही सर्व सदस्य जाहीरपणे निषेध करतोय. धिक्कार असो लोकशाहीची हत्या करणाऱ्या प्रशासनाचा, गद्दारांचा, पक्षाची गद्दारी करणाऱ्यांचा, छत्रपती शिवाजी महाराज की भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. याचा एक दिवस नक्कीच नोकरी होईल. यापूर्वी 60 वर्षामध्ये जिल्हा परिषद निर्माण झाल्यापासून पंचायत समिती असा कधी निषेध पाहायला आपल्याला मिळाला का? नाही कधीच नाही. अनिलराव तुम्ही तर वाटतं 4 वेळा सदस्य आहात ना इथले? आम्ही आजपर्यंत आम्हाला कधी असा प्रसंग झाला नाही. फॉर्म भरायला पण वेळेमध्ये जात होतो, फॉर्म भरत होतो, हारजीत काही होऊ दे पण फॉर्म भरायला जाऊन द्यायचं नाही, लोकशाहीमध्ये मतदान करून द्यायचं नाही. हे पहिल्यांदाच बघायचं, मागच्या वेळेस मतदानच करू दिलं नाही पण यावेळेस आम्हाला फॉर्म
बघू काय तिथे लढायचे ते. दादा ते काय नाही. पक्षाचा व्हीप लागू असताना जर सदस्य हे पळवून नेत असतील तर विचार करण्यासारखी गोष्ट आहे की आज सदस्यांमध्ये भय, लोकशाहीच्या उल्लंघन केल्यानंतर आपल्यावरती काहीतरी कारवाई होईल हे भय सुद्धा राहिलेलं नाही. याचा अर्थ त्या सदस्यांना किती अभय दिलं गेलंय की तुला काही होणार नाही, आम्ही काही तुझं वाकडं होऊन देणार नाही, अशा पद्धतीची जर लोकशाहीची विडंबना होत असेल आणि आम्ही साधक बाधक अतिशय छोट्या छोट्या शब्दांमध्ये यांचा निषेध व्यक्त करत असू तर ही लोकशाही भविष्यामध्ये टिकणार आहे का? लोकशाहीच्या अराजकतेचा हा जो धिंडोरा आहे हा फोडल्याशिवाय जनता राहणार नाही. त्यासाठी लवकरच साताऱ्यातली सर्व पक्षीय जनता रस्त्यावर उतरेल आणि रस्त्यावर उतरून ह्यांचा निषेध हा भव्य विराट मोर्चातून दाखवून देईल. ज्या छत्रपती शिवरायांची थोरली गादी या साताऱ्यामध्ये आहे, ज्या सातारा जिल्हा परिषदेला किंवा ज्या साताऱ्याच्या राजकीय संस्कृतीला यशवंतरावांचा विचार आहे, लोकनेते बाळासाहेब देसाई साहेबांचा विचार आहे, विलास काका, आमचे रामराजे नाईक निंबाळकर साहेब, लक्ष्मण तात्या, त्या सगळ्यांनी ही जिल्हा परिषद आपल्या विचार संस्कारांनी रुजवली आणि फुलवली. आज ती जिल्हा परिषद काबीज करण्यासाठी ज्या पद्धतीचा भस्मासूर या जिल्हा परिषदेमध्ये आणून बसवला आणि तो भस्मासूर हे बघणारं पोलीस प्रशासन आणि आतलं हे शासकीय प्रशासन, या प्रशासनाने आणि पोलीस प्रशासनाने मिळून त्या दलालांच्या मदतीनं हे आमचं अध्यक्षपद आणि उपाध्यक्षपद पहिल्यांदा हिरवलं. खऱ्या अर्थानं 20 तारखेला लोकशाहीची हत्या झाली आणि आज आम्हाला सावडायला या ठिकाणी बोलवलंय, लक्षात घ्या. आणि अजून एक महत्वाचा मुद्दा, लोकशाहीचं कुंकू कपाळावर लावण्याच्या अगोदर आम्हाला रंडकं करण्यामध्ये ह्या प्रशासनाचा आणि पोलीस प्रशासनाचा हात आहे हे मी अतिशय जाहीरपणे सांगतो. ज्या पद्धतीनं पोलीस प्रशासन आज यांच्या पुढे नतमस्तक होऊन काम करत आहे, तर मला यांना प्रश्न आहे की तुम्ही आमचे सेवक आहे की नक्की या दलालांचे सेवक आहे, एकदा जाहीर करा. जर आम्ही मागणी करून, प्रशासनाकडे मागणी करून, मंत्रालयात मागणी करून आमच्या नेत्यांनी त्या ठिकाणी पायऱ्यांवरती बसून निषेध केला, जोरदारपणे विधान परिषद विधानसभेमध्ये मागणी केली की यांचं निलंबन करा, परंतु निलंबन होत नाही आणि सक्तीच्या रजेवर पाठवलं जातं. सक्तीच्या रजेनंतर यांचं निलंबन होणार आहे का? नाही होणार आहे. या प्रशासनाला वेठीस धरून जिल्हा परिषदेबरोबर उद्या जाऊन ग्रामपंचायतला हे मंत्री प्रचाराला येणार आहेत, हे मी तुम्हाला लिहून देतो. इथपर्यंत लोकशाही मोडून तोडून काढण्याचा प्रयत्न हे भाजपाचं सरकार करत आहे आणि अशा पद्धतीत या सरकारमध्ये सामील असणारे जे काही 4-2 मंत्री आहेत त्या मंत्र्यांच्या जीवावरती लोकशाहीची हत्या, विटंबना होती. आम्ही आता छत्रपती शिवरायांच्या इथं जाऊन ह्या सगळ्या गोष्टींचा निषेध करू आणि न्याय निवाडा महाराजांच्या पुढेच मागू. जोपर्यंत आम्हाला न्यायालयामध्ये न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही न्यायालयीन लढाई तर लढूच, पण लक्षात ठेवा रस्त्यावर सुद्धा हा पुरोगामी महाराष्ट्रातला सातारा जिल्हा आहे, ज्या जिल्ह्यानं फक्त महाराष्ट्रालाच नाही तर देशाला विचारांची संस्कृती दिली आणि राजकीय सुसंस्कृतपणा दिला. त्या साताऱ्यामध्ये अशा प्रकारचे कुसंस्कार आम्ही रुजवून देणार नाही. तुम्ही अध्यक्ष उपाध्यक्षपद ज्या पद्धतीनं आमच्याकडून हिरावून घेतलं, 11 वाजता सकाळच्या तुम्ही जर बोगस दाखले काढत असाल आणि ज्या प्रवर्गासाठी हे पद राखीव आहे ते प्रवर्गातले तुमच्याकडे सदस्य असून तोच सदस्य का घेतला जातो हा देखील साताऱ्यातली जनतेला प्रश्न आहे. आणि ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं लोक लवकरच रस्त्यावर उतरून देतील आणि व्हीप मोडणाऱ्यांना पक्ष तर कारवाई करेल, पण ज्या मतदारांनी त्यांना इथपर्यंत पाठवलं ते मतदार मात्र यांचा हिशोब केल्याशिवाय राहणार नाही. ह्यांची तोंड काळी झालेली आहेत आणि ह्यांची काळी तोंड घेऊन हे लोकांमध्ये जाऊ शकत नाही, हे तितकंच त्रिवार सत्य आहे. ज्या बापूसाहेब शिंदेचा अपहरण झालं होतं नव्हतं हा आरोप अनिल भाऊ देसाई यांनी माझ्यावर लावण्यात आलेला होता. ते बापूसाहेब शिंदे आज स्वतः हजर आहेत. बापूसाहेब तुमचं अपहरण झालेलं होतं का त्यावेळेला? नव्हतं. आम्हाला काही सुद्धा गोष्ट माहित नव्हती. इथं आल्यानंतर 4थ्या मजल्यावर आम्हाला दोघाला इथनं पाठीमागच्या बाजूला पोलिसांनी उचलून नेलं आणि महाबळेश्वरला घेऊन गेले. म्हणजे अशा पद्धतीनं अत्यंत चुकीच्या पद्धतीनं लोकशाहीची हत्या करण्याचं काम या प्रशासनाने केलेलं आहे. आता मागच्या वेळेला बघा कॅमेरे नव्हते, जिथं निवड त्या पत्रकार पण नव्हते आम्ही मागणी आणि दोन्ही बाजूचे दरवाजे उघडे होते मोबाईल सुद्धा प्रत्येकाजवळ होता आणि दोन्ही बाजूचे दरवाजे उघडे होते. हा अध्यक्ष उपाध्यक्षाच्या निवडीला मोबाईल होता का आतमध्ये? आणि आज सुद्धा त्यांच्या सर्व सदस्यांकडे मोबाईल आहे. म्हणजे भाजपच्या सदस्यांकडे मोबाईल आहे.
बघा आणि त्यांचे खिसे तपासा. ही गंभीर बाब आहे. आम्हाला मोबाईल काढून घेण्याच्या नाटकाखाली अर्धा तास आमचा घालवला ना आज आम्हाला बोलतो. फक्त फॉर्म भरून हे निमित्त होतं त्यासाठी त्यांचे सदस्य आतमध्ये मोबाईलवर बोलतात. सगळे नियम फक्त आम्हाला लागू आहेत. लोकशाहीची हत्या करणाऱ्या प्रशासनाचा